नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश माळोदे, बायो फॅक्टरी प्रतिनिधी. आज शिंपी टाकळी शिवारातील धनंजय जगन्नाथ बोडके यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो होतो. तर त्यांनी आपल्या कंपनीचे बायोएक्सल ट्रिओ हे कांद्याला खत वापरलं होतं. तर आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊ त्यांना एकंदरीत कशी रिपोर्ट आली. नमस्कार काका, आपला परिचय द्या. माझं नाव धनंजय जगन्नाथ बोडके, शिंपे टाकळी. मी जवळजवळ 2 एकरला बायोशेक्स ट्रिओ हे बिघ्याला 1 बॅग प्रमाणे असे 4 बॅगा मी रासायनिक खताबरोबर वापरलेले. तर मला त्याचा 5व्या ते 6व्या दिवशी मला त्याचा रिझल्ट असा आला का फुटव्याची संख्या जास्त झाली, वाढत चालली आणि मध्ये मी 1 वळीला ते वापरलं नाही आणि त्या वळीत आणि ह्या बाकीच्या कांद्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 याचा फरक जाणून आला असं. तर याचं बायोट्रिलचं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरावं अशी माझी वापरलं पाहिजे विनंती आणि आहे. असं तुम्हाला खर्च वगैरे बाकीच्या खताने नाही, बाकीच्या खर्च काय खताचा वाढला? खर्च माझा बचत झाली थोडी. बचत आता झाली या हो, खतामुळे? बचत झाली. कारण जे आपण रासायनिक खत कांद्याला वापरतो, ते खूप प्रमाणात वापरतो आणि ते जर त्याला हे बायोट्रिलचं वापरल्यामुळं आणि ते उचलायचं काम या खताने केलं खताने केलेलं आहे. बरोबर असं मला त्याचा रिझल्ट 5वी ते 6व्या दिवशी आले. चांगल्या प्रकारचा आलाय. मी आता दुसरा जो डोस टाकणार आहे रासायनिक खताबरोबर, त्याला परत या 4 बॅगा परत मी तीन वापरणार टाकणार. आहे असं. कारण तुमची फुटव्याची संख्या जर चांगली झाली तर कांदा वळणार आहे खाली. जर बरोबर. फुटव्याची संख्या जर कमी राहिली तर कांदा हे वळत नाही लवकर. कारण त्याची परत मग आपण एखादा डोस वाढवा देतो त्याला. मग आपला खर्च तो वाढत जातो वाढतच पुढे. जातो. याच्याने आपलं जास्त कमीत कमी बचत खर्चामध्ये ती झाली पाहिजे, तरच आपल्याला उत्पन्न बरोबर कमी निघेल खर्चात असं. चांगले रिपोर्ट. चांगलं रिपोर्ट येईल बाकी असं. शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? बाकीच्या शेतकऱ्यांनी बायोट्रिलचं हे वापरलं तर अजून त्यांना फायदा निश्चिताने मिळेल आणि खर्चात त्यांची बचत होईल असं. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.